श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9। आज आपण बघणार आहोत ओवी क्रमांक 401 ते 450। मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते। मनुष्याला जीवनामध्ये सद्गती प्राप्त होते व मनोवांछित इच्छा पूर्ण होतात। तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करूयात आणि अध्यायाला सुरुवात करूयात। परी सर्वता आपुल्या जीवी केली याची शंका काहीच नुरवी, ऐसी दुवेनी कर्मे द्यावी माझी या हाती। परंतु असे करताना त्यामध्ये अहंकाराचा लवलेश ठेवू नकोस। अशा प्रकारे अहंपणाचा दोष जाऊन शुद्ध झालेली कर्मे मला अर्पण करण्यात यावीत। शुभाशुभ फलेरैवं मोक्षसे कर्मबंधनेह संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामू पैशासी। अशा प्रकारे कर्मे मला अर्पण केली असता कर्माची जी शुभाशुभ फलरूप बंधने त्यापासून तू मुक्त होशील। या संन्यासरूप कर्मफल त्यागरूपी कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झालास म्हणजे तू मला प्राप्त होशील। मग अग्निकुंडी बीजे घातली तिये अंकुरदशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे। मग अग्निकुंडात टाकलेले बी अंकुर फुटण्याच्या अवस्थेला येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली शुभ अशुभ कर्मे फलद्रूप होत नाहीत। अगा कर्मे जई उरावे तई तिही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देह एका। अर्जुना, कर्मे अर्पण न केल्यामुळे जेव्हा उरतात त्यावेळी त्याचे फळ सुख दुःखाच्या रूपाने तयार होते व ते भोगण्याकरिता एखादा देह घ्यावा लागतो। ते उगानी जे मज कर्म तेव्हाची पुसले मरण जन्म, जन्मासवे श्रम वरचिलही गेले। ते कर्म मला अर्पण केले तेव्हाच पुन्हा जन्म घेणे संपले आणि जन्माबरोबर अनुषंगिक त्रिविध ताप नाहीसे झाले। म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ। म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे, तर ती त्वरित अंमलात आण। उद्यावर ढकलले तर कर्मरहित होण्यास जास्त वेळ लागेल। या देहाची बांधोडी न पडिजे, सुख दुःखाची सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा गडिजे माझी याची अंगा। ही युक्ती स्वीकारल्यावर या देहाच्या बंधनात पडावे लागत नाही, सुख दुःखाच्या सागरात बुडावे लागत नाही, तर सुखाने माझ्याच आनंद रूप स्वरूपाशी ऐक्य होते। सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषास्ति न प्रियः, ये भजन्ति तु माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। मी सर्व भूतांच्या ठिकाणी समान आहे, मला कोणी परका अथवा प्रिय नाही, परंतु जे मला प्रेमाने भजतात ते माझ्या ठिकाणी आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे। तो मी पुससी कैसी तरी जो सर्वभूती सदा सरीसा, जेथ आप परू ऐसा भागू नाही। तो मी कसा आहे असे विचारशील तर सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी सारखाच आहे व ज्याच्या ठिकाणी आपपर भेदभाव नाही असा आहे। जे सिया माते जाणुनी
अहंकाराचा कुरुठा मोडुनी जे जीवे कर्मे करुनी भजती माते. जे जीव माझे शाश्वत सत्य स्वरूप जाणून अहंकाराचे ठिकाणी नाहीसे करून मनोभावे कर्म करून माझी भक्ती करतात. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझा ठाई. आणि मी तयांचा हृदयी समग्र असे. ते देहांत वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देह तादात्म्य नसते. ते माझ्या स्वरूपात सर्वस्वी असतात आणि मी पूर्णपणे त्यांच्या अंतःकरणात राहत असतो. सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे. आणि बीजकणू वसे वटी जेवी. लहान बीजाच्या कणामध्ये विस्तारा सगट वडपणा सुप्त असतो आणि बीजकण हा जसा वडाच्या ठिकाणी असतो. तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची अंतरे. वांचुनी आंतु वट वस्तू विचारे मी तेची ते. तसे आमच्यात आणि भक्तांत परस्परांमध्ये बाह्य नामरूपात्मक देहसृष्टीने भेद आहे. एरवी आंतरिक परब्रह्मदृष्टीने मी म्हणजे तेच आहेत. आमच्यात दुजेपण नसते. आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाने. तैसे देह धरणे उदास तयाचे. उसने आणलेले अलंकार अंगावर धारण केले तरी त्याविषयी आपलेपणा वाटत नाही. त्याप्रमाणे भक्त जरी देह धारण करीत असले तरी त्यांच्याविषयी आसक्ती वाटत नाही. परिमळू निघालिया पवना पाठी मागे ओस फूल राहे देठी. तैसे आयुष्याची या मुठी केवळ देह. वाऱ्याच्या मागोमाग फुलातील सुवास निघून गेल्यावर गंधहीन फूल ज्याप्रमाणे वेलीच्या देठावर राहते तसे त्यांचे शरीर केवळ आयुष्याच्या स्वाधीन अंतकाळ येईपर्यंत धरून राहते. एर अवष्टंबू जो आगवा तो आरुढोनी सद्भावा. मजची आंतू पांडवा पैठा झाला. अर्जुना, एरवी त्याचा सर्व देहहंकार त्याने माझ्या ठिकाणी अर्पण केल्यामुळे तो माझ्यातच स्थिर झाला. अपि चेस्तु दुराचारो भजते मामनन्य भाकम. साधुरेव समंतव्यः सम्यग्वसितो सिंह. कदाचित जरी एखादा महान दुराचारी असला तो अनन्य भक्त होऊन माझी उपासना करेल तर तो साधूच मानावा, कारण त्याचे आचरण आता चांगले झाले आहे. ऐसे भजतेनी प्रेम भावे जया शरीरही पाठी न पवे. तेने बलतया व्हावे जातीची या. अशा प्रकारे निर्मळ प्रेमभावाने भजणाऱ्याला त्याचे शरीरही बाधा करीत नाही. मग तो कोणत्याही जातीचा असला तरी चालेल. आणि आचरण पाहता सुबटा तो दुष्कृतांचा किरसेल वाटा. परी जीवित वेचिले चोहाटा भक्तीची आकी. आणि हे वीरश्रेष्ठा, त्याचे आचरण पाहता तो भक्त खरोखर दुष्कृत्याचा निवडक भाग होऊन राहतो, परंतु त्याने आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चबुतऱ्यावर आरोहण केले आहे. अगा अंतीची मती साचपण पुढिले गती. म्हणून जीवित जेने भक्ती दिदले शेखी. अरे, अंतकाळी जशी वासना असेल त्याप्रमाणे पुढील गतीचे स्वरूप ठरते. म्हणून ज्याने आपले जीवन शेवटी भक्तीला अर्पण केले तो आधी जरी अनाचारी सर्वोत्तमुची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. महापुरात बुडालेला माणूस जसा न मरता बाहेर यावा तसा तो आधी दुराचारी असला तरी
आता सर्वश्रेष्ठ भक्त होय, हे लक्षात घे. तयाचे जीवित एल थाडिले आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले. तेवी नुरेची पाप केले, शेवटली या भक्ती. त्याचे आयुष्य अलीकडच्या काठावर आले, म्हणून आता त्याचे बुडाले पण जसे व्यर्थ गेले. त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी केलेल्या भक्तीमुळे उरत नाही. या लागी दुष्कृती जरी जहाला, तरी अनुताप तीर्थी नाला. माहुनी मजान तू आला सर्व भावे. म्हणून एखादा पुरुष जरी दुराचारी असला, तरी पण पश्चातापाच्या तीर्थात सुस्नात होऊन मनोभावे माझ्या ठिकाणी अनन्य झाला. तरी आता पवित्र तयाचेची कुळ, अभिजात्यतेची निर्मळ जन्मले याची फळ. तयासीच जोडले, तर आता त्यामध्ये कुळ पवित्र आहे, तसेच शुद्ध आणि निर्दोष असून जन्माचे सार्थक त्यानेच खरोखर केले. तो सकळही पडिन्नला, तपे तोची तपिन्नला. अष्टांग अभ्यासिला योगुतेने. त्याने सर्व ही अध्ययन केले, तपाची आचरणे केली. सर्व आसनासह अष्टांग योगाचेही त्याने अभ्यास केला. हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा. जयाची अखंडगा असता मजची लागी. अर्जुना, आता विस्तार पुरे. तात्पर्य एवढेच आहे की माझ्या ठिकाणी ज्याची निरंतर श्रद्धा असते, तो सर्व कर्मे पार करून गेला. अवघिया मनोबुद्धीच्या रहाटी, भरोनी एकनिष्ठेची पेटी. जेने मज माझी किरीटी निक्षिपिली. अर्जुना, ज्याने मनोबुद्धीच्या सगळ्याच व्यापारांची माझ्या विषयीची एकनिष्ठेच्या पेटीत घालून माझ्या स्वरूपात पुरून ठेवली. क्षिप्रं भवती धर्मात्मा, शश्वच्छांती निगच्छति कौंतेय. प्रतिजानीहि न मे भक्ताः प्रणच्छति. अर्जुना, तो लवकरच धर्मात्मा होतो व शाश्वत स्वरूपाची शांती त्याला प्राप्त होते. माझा भक्त कधीही नाश पावत नाही, हे तू पक्के लक्षात ठेव. तो आता अवसरे मज सारिका होईल, ऐसाही भाव तुझ जाईल. हा गा अमृता अंत राहील, तया मरण कैचे. माझा भक्त कालांतराने म्हणजे मृत्यूनंतर माझ्यासारखा होईल, अशी कदाचित तुझी कल्पना होईल. अगा अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येणार. पै सूर्य तो वेळू दैजे, तया वेळा की रात्री म्हणिजे. तेवी माझी भक्ती विनजे कीजे, ते महापाप नोहे. ज्या वेळेला सूर्य उगवत नाही, त्या वेळेला रात्र म्हणतात. त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे काही केले जाते, ते महापाप नव्हे काय. म्हणून जयाची या चित्ता, माझी जवळीक पंडू सूता. तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. म्हणून अर्जुना, त्याच्या चित्तास ज्यावेळी माझी जवळीक प्राप्त झाली, त्याच वेळी तो खरोखर माझे स्वरूप पावतो. जैसा दीपे दीपू लाविजे, तेथ आदिल कोण हे नोळखीजे. तैसा सर्वस्वे जो मज भाजे, तो मीची होऊन ठाके. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावावा, मग त्यातला आधीचा कोणता हे कळून येऊ नये, त्याप्रमाणे जो सर्व भावे माझी भक्ती करतो, तो मीच होऊन राहतो. मग माझी नित्य शांती, तया दशातेची कांती. किंबहुना जिती माझेनी जीवे. मग माझी अक्षय शांत वृत्ती आहे, तीच त्याला प्राप्त होऊन त्याचे तेज वाढते. किंबहुना माझ्या जीवितानेच तो जिवंत राहतो. एथ पार्था पुढत पुढती, तेची ते सांगो कीती.
जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबिजेगा. अर्जुना, पुन्हा पुन्हा तेच ते किती सांगू. मुख्य तत्व असे आहे की माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर माझी भक्ती विसरू नकोस. आगा कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य जनी श्लाघा, व्युत्पत्तीचा वावुगा सोसू का वहावा. अरे, कुळाच्या शुद्धपणाचे महत्त्व पाहू नकोस, कुलीनपणाची प्रौढी मिळवू नकोस. शास्त्रज्ञाचाही हव्यास व्यर्थ कशाला बाळगावा. का रूपे वैसा माझा, आतिलेपणे का गाजा. एक भाव नाही माझा, तरी पाल्हाळतो. तारुण्य अथवा लावण्याने उन्मत्त का व्हावे. संपन्नतेच्या गर्वाने अहमपणाच्या गर्जना कशाला कराव्यात. जर एक माझी भक्ती नसेल तर हे सर्व निष्फळ होऊन जाते. कने विन सोपटे, कनसे लागली आटी एक दाटे. काय करावे गोमटे ओस नगर. आतमध्ये दाण्याचा कण नसलेली रिकामी कणसे एका दाटीवाटीने लागली आहेत. किंवा सुंदर टुमदार शहर आहे, परंतु ते ओस पडले असेल तर त्याचे काय महत्त्व आहे. ना तरी सरोवर आटले, राणी दुःखिया दुःखी भेटले. का वांज फुली फुलले झाड जैसे. किंवा आटलेले सरोवर रानात एका दुःखिताला दुसरा दुःखी मनुष्य भेटला, अथवा वान झाड फुलांनी फुलून आले. तैसे सकळते वैभव, अथवा कुळजाती गौरव. जैसे शरीर आहे सावेव, परी जीवाची नाही. तसेच सर्व ऐश्वर्य, उच्च कुळ, श्रेष्ठ जाती यांचा डौल माझ्या भक्ती वाचून व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे शरीराला यथासांग सर्व अवयव आहेत आणि त्यामध्ये जीव नसावा, तई माझी या भक्ती विन जळोते जियाले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याचा धिक्कार असतो. अर्जुना, या पृथ्वीवर दगड आणि असा जीव यात फरक तो कोणता. पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली. तैसी पुण्य डावलुनी गेली अभक्तांते. ज्याप्रमाणे काटेरी हिवर वृक्षाची छाया सत्पुरुष टाळून जातात, त्याप्रमाणे भक्तिहीन जीवाला पुण्य चुकून जातात. निंब निंबोळी या मोडूनी आला, तरी तो कावळियांसिया सुकाळू झाला. तैसा भक्तिहीनो वडिन्नला दोषाची लागी. लिंबाचे झाड लिंबोळ्यांनी बहरून आले तर कावळ्यांना त्या सुबत्तेचा फायदा होतो. त्याप्रमाणे भक्तिहीन पुरुष भरभराटीला आला तर पापाकरिताच वाढलेला असतो. का षडसखा परी वाढिले, वाढुनी चोहाटा रात्री सांडिले. ते सुनियांचे जी ऐसे झाले जिया परी. अथवा षडरसयुक्त अन्न खापरात वाढून ते चव्हाट्यावर ठेवले असता कुत्र्याच्या उपयोगाला येते, असे जे घडते. तैसे भक्तिहीनाचे जिने, जो स्वप्नी ही परी सुकृत नेने. तेने संसार दुःखासी आवंतने ओगरिले गा. अरे, त्याप्रमाणे जो भक्तिहीन संपन्न काळातही म्हणजेच स्वप्नातही पुण्यकर्म जाणत नाही, त्याचे आयुष्य म्हणजे संसार सुखांना निमंत्रित करून वाढलेले पक्वान्नाचे ताटच होय. म्हणून कुळ उत्तम नो हावे, जाती अंत्यजही व्हावे. वरी देहाचे निनावे, पशुचेही लाभो. म्हणून कुळश्रेष्ठ नसले तरी चालेल, जात अंत्यजाची असली तरी हरकत नाही. इतकेच नव्हे तर पशुचे शरीर मिळाले तरी अडचण नाही. पाहे पा सावजे हातीरू धरिले,
ते जया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत वावो झाले पातलिया माते. अर्जुना, असे पहा, मगराने हत्तीला पाण्यात पकडले. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने मोठ्या व्याकुळतेने माझे स्मरण केले, म्हणून त्याचे पशुत्व व्यर्थ गेले व त्याला माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. माही पार्थ व्यापचित्त एपिस्युः पापयोनयः श्रिय वैशस्तत शद्रास्तेपि यान्ति परागतिम. कारण हे पार्था, माझा आश्रय केल्यावर स्त्रिया, वैश्य, शूद्र, त्याचप्रमाणे नीच कुळात जन्माला आलेले ते सुद्धा श्रेष्ठ गतीला जातात. अगा नावे घेता ओखटी, जे आगवे या आश्रमांची या शेवटी, तिये पाप योनी ही किरटी जन्मले जे. अर्जुना, ज्या नावांचा उच्चारही निंद आहे, अशा नावांच्या हीन जातीतील अत्यंत निकृष्ट जात असलेल्या अशा पाप योनीत जे जन्माला आले आहेत. ते पाप योनी मूढ मूर्ख ऐसे जे दगड, परी माझा ठाई दृढ सर्व भावे. ते पापी जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख का असेनात, परंतु मनोभावे माझ्या ठिकाणी जीवाभावाची भक्ती जडून. जयांचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयांचे मन संकल्प माझाची वाहे. ज्यांची वाणी निरंतर माझे गुणगान करते, ज्यांची दृष्टी माझेच रूप पाहते, ज्यांचे मन अखंडपणे माझ्याविषयीच संकल्प करते. माझी या कीर्ती विन जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. माझ्या कीर्ती श्रवणान वाचून त्यांचे कान कधीही रिकामे नसतात. ज्यांच्या सर्व देहाच्या ठिकाणी माझी सेवा हेच भूषण असते. जयांचे ज्ञान विशोनेने, जाणीव मजची एकतेची जाणे, जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. ज्यांचे ज्ञान माझ्या वाचून अन्य विषय जाणत नाहीत, ज्यांचा अनुभव मला एकट्यालाच जाणतो, ज्यांना अशा भक्तीचा लाभ झाला तर जगणे बरे वाटते, एरवी मरणच परवडते. ऐसा आगवाची परी पांडवा, जिही आपुलिया सर्व भावा, जिया वया लागी ओलावा मीची केला. अर्जुना, अशा सर्व प्रकारे ज्यांनी जगण्यासाठी आपल्या सर्व वृत्तींनी माझाच आश्रय केला आहे, ते पाप योनी होतू का, ते श्रुताधीतही न होतू का, परी मजशी तुकिदा तुका तुटी नाही. ते जरी पाप योनीत जन्मले असले, ते जरी विद्याहीन असले आणि त्यांची जर माझ्याबरोबर तुलना केली तर बरोबरीत ते रतीभरही कमी भरणार नाहीत. पाहे पा भक्तीचे नि आथिलेपणे, दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्वलेने जयाची माहिमे. अर्जुना, लक्षात घे की भक्तीच्या संपन्नतेमध्ये दानवांनीही देवांना कमीपणा आणला. अरे, माझा भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्मला होता. त्याच्या शुद्ध भक्तीच्या ओढीने मी नृसिंह अवतार धारण करून जगात मिरवलो. अशा प्रकारे ओवी क्रमांक 401 ते 450 संपन्न झालेल्या आहेत. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.